मान्सून त्याच्या सरासरी वेळेच्या आधी अंदमान निकोबार मध्ये दाखल झाला, त्यानंतर तो केरळला सुद्धा त्याच्या सरासरी वेळेच्या आधीच दाखल झाला, त्यानंतर तो अरबी समुद्राकडनं मुंबईकडे निघाला आणि मुंबईकडे येता येता मध्येच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं. कमी दाबाचं क्षेत्र आणि आलेला मान्सून या दोन गोष्टी एकत्र झाल्यामुळं पुणे असेल, मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी जो काय पाऊस पडला, शेतकऱ्यांचं इतर नागरिकांचं अतोनात नुकसान झालं. आणि त्यानंतर भारतीय हवामान खात्यानं सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ऑफिशियली मान्सून दाखल झालेला आहे, तो आलेला आहे, परंतु सक्रिय झाला किंवा त्यानं महाराष्ट्र व्यापला अशा पद्धतीची अपडेट हवामान खात्यानं दिली नव्हती. त्यानंतर काय झालं, आता पावसानं दडी मारलेली आहे. महाराष्ट्र शासनानं त्यांच्या संकेतस्थळावर सांगितलेलं आहे की 10 ते 12 तारखेपर्यंत मान्सून आता ब्रेक त्यानं घेतलेला आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करायची आहे. सध्या पेरणीची शेतकऱ्यांनी घाई करू नये, सरद गरम होऊ शकतं. 150-200 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर आणि भारतीय हवामान खात्याने सांगितल्यानंतर पेरणी करावी.